शिपाई वगैरे एकत्र मिळून एकूण 9 संख्या होणार आहे. त्यांचा पगाराचं नियोजन वगैरे सगळं नगरपालिका हां. आणि कमी मानधन ज्याप्रमाणे माध्यमिकचं पगाराची एक पण तशीच असणार. तशीच असणार आहे म्हणजे जे अनुदानप्राप्त शाळांना जे शिक्षकांना पगार मिळतात त्याप्रमाणे पगार राहणार. आम्ही आमच्या पद्धतीने ठरवतो आणि त्याच्यामध्ये शिक्षकांनी काम करावं असं आवाहन करणार आहे. स्टाफ पण कसं आताही चांगला स्टाफ आहे. हे बघा आम्ही पहिलेच सांगितलं की नोकरी म्हणून करायचं तर इथं आपल्याला सेवा म्हणून करायची, त्यामुळे त्या पद्धतीने आपण यावं असं आम्ही आपलं अपील करणार आहोत. तसं तुम्हाला सगळ्यांना आता त्या थोरात मॅडमवरून अनुभव आलेलाच असेल की शिक्षक मराठी शाळेला किती छान येतं. आज त्यांनी स्वतः म्हणजे कॉलेजसाठी आम्हाला तिथे येऊन जागृत केलेले की कॉलेज पाहिजेच. आणि त्यांनी मुलांचा खरंच खूप छान अभ्यास करतात बरं का त्या, की 8वी ते 10वी मुलं हे सांभाळण्यासारखेच नसतात खरं मराठी शाळेत बघायला गेलं तर. पण त्या मुलांना कसं चांगलं सगळं मिळावं हा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. मी फक्त बऱ्याच वर्ष झाले त्यांच्याबरोबर काम करते शाळेत. प्रत्येक गोष्टीला मला त्या बोलत असतात. पण खूप छान पोरं त्यांनी मुलं सांभाळले. त्याच्यातले बरेचसे पोलीस वगैरे झालेले चांगल्या चांगल्या पदांवरती काम करतात. म्हणजे आता बघायला गेलं तर मध्यंतरी त्यांनी रील वगैरे टाकलेलं होतं त्यांचं म्हणजे शाळेला भेट वगैरे द्यायला आलेले होते मुलं. खरंच खूप छान. आता 10वीची परीक्षा संपली. हो. किती विद्यार्थ्यांना तुम्ही दाखले दिले पुढच्या परीक्षेसाठी म्हणजे इतर शाळामध्ये किती विद्यार्थ्यांना दिले? नाही अजून नाही अजून नाही प्रोसेस चालू झाली. आपले 134 मुलं आहेत नगरपालिकेच्या आता 10वीतून पास आउट झालेले. तर आता फक्त प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन चालू झालेली आहे. तर दाखल्याची लगेच आवश्यकता नाही आहे. दाखले द्यायला सुरुवात नाही दाखले द्यायला सुरुवात केली नसेल तरी पण 100 किती म्हणतो तुम्ही 34 त्यातून किती विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याचं हे केलेलं आहे? तरी नाही तुम्ही यांच्यापर्यंत पोहोचलाय. तुम्ही यांच्यापर्यंत पोहोचला पण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला का? विद्यार्थ्यांपर्यंत आता प्रोसिजर चालू झालेली आहे की 60-70% विद्यार्थी महत्वाचे आपल्याला. आणि कृपा करून एकेकाने सांगा. आम्ही पत्रकार जसे बोललो जातो ना आपण पत्रकार माध्यमातून करणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे तर शाळेचा जो विषय आहे आता आपली ऑनलाईन जी सिस्टीम चालू आहे की ॲडमिशन ओपीची त्याच्यामध्ये फर्स्ट प्रोसिजर चालू झाली आहे. त्याच्यामध्ये कोणालाही आता दाखला लागत नाही. सगळ्यात पहिली प्रोसिजर फक्त की नाव आणि कॉलेज सिलेक्ट करणं असतं. त्याच्यामुळे फर्स्ट प्रोसिजर ती चालू झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्या आत्तापर्यंत नगरपालिकेच्या शाळेत जेवढे विद्यार्थी होते त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी मॅडमही प्रयत्न करतात. आपण पत्रकार परिषद त्याच्यासाठीच घेतलेली की सगळ्यांपर्यंत हा मेसेज जावा की आपण नगरपालिकेच्या मार्फामध्ये किंवा आमदार की ह्याच्यामधून एक जे नवीन कॉलेज आहे त्याचं ओपनिंग करतोय. त्याच्यामागचं पहिलं रिझन असं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तळेगाव शहर हे असं झालं की इथे भरपूर लोक आता राहायला येतात. कारण का तर आपल्याकडे MIDs वगैरे खूप जास्त प्रमाणात वाढले आहेत. त्याच्यामुळे लोकांचे शिक्षणाच्या माध्यमातून जर बघायचं म्हटलं तर आपल्या तळेगावमध्ये ना गोरगरीब लोक किंवा म्हणा बाहेरून जॉबसाठी आलेली भरपूर लोक आहेत ज्यांना 10वी नंतर शिक्षण घेणं पॉसिबल होत नाही. कारण का फीज जास्त असतात म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात मुलं काम करतात. कारण गाव पातळी जर पाहिलं किंवा स्टेशन भागामध्ये राहिलं तर कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. जे 10वीपर्यंत शिक्षण घेतात पुढचं शिक्षणाची फी अवेलेबल होत नाही किंवा काय त्यामुळे जॉब करणं किंवा काय करणं वेगवेगळ्या गोष्टीतून ते पुढं प्रयत्न करतात पण प्रत्येकाला यश येत नाही. मग त्याच विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्यासाठी आपण ह्या आत्ताचं कॉलेज जे आहे त्याचं सुरुवात करतो आहे. आता दुसरी गोष्ट झालं तर थोरात मॅडम असेल माननीय नगराध्यक्ष असतील ऋतिका कोसिन ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत आमच्या सगळ्यांच्याच माध्यमातून सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा जे आत्ता पालकवर्ग आहे त्यांच्यापर्यंत हा मेसेज तुमच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करतोय की लवकरात लवकर आणि जेवढं जास्त प्रमाणामध्ये तुम्ही प्रवेश घेता येईल तेवढा जास्त प्रमाणामध्ये प्रवेश आपल्या नगरपालिकेच्या ह्या माध्यमिक कॉलेजमध्ये घ्यावा.